हम पसंद तो सबको आते हैं मेरी जान, लेकिन किसी की मुसीबत में तो किसी के जरूरत पड़ने पर। मी ज्यांच्या सोबत पण राहणार त्यांच्या सोबत ओपनली राहणार। एक वेळ मला विरोधक बोल रिपोर्ट भरण्यासाठी नाही तर पोरगी भेटण्यासाठी करतेत, कारण आजकाल ना ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल। लावा ताकद। माझ्या आयुष्यातील 90% प्रॉब्लेम्स या जिभेमुळे, जी कत्रीसारखी चालत असते, आणि उरलेले 10% या नरड्यामुळे। कारण देवाने जो लाऊडस्पीकर जो फिट्ट करून पाठवला ना घशात, लोकांशी मी नॉर्मल जरी बोलायला गेले तुला कोणतं भांडायला आली? अरे मी भांडत नाहीये, मी नॉर्मल बोलतीये, नॉर्मल। भाऊ काय म्हणतो, माझ्या नादाला लागू नको। अरे तुझ्या नादी लागायला तू का बाई आहे का? हा हे केळ आत्ताची पोर शाळेत जाताना फुल जेल बिल लावून फुल मॉडेल बनून जातात, आणि जेव्हा आमचा टाइम होता तेव्हा आमची आई आम्हाला खोबऱ्याचं तेल वाचायची, नुसता चापचूप भंग पाडायचे, नुसतं सपाट। असला वारा जरी आला ना मान सोडून जातील, पण केस इकडचं तिकडं होणार नाही। लावा ताकद। चप्पल काढ घे। 300 रुपयामध्ये प्रेम मिळतं हे मुलाला माहित असून सुद्धा तरी पण मुलगा मुलीवर जीवापाड प्रेम करतो। चालताना थोडं लक्ष असू दे, नाहीतर तुझ्या पायाला ठेच लागन। तू एवढी भारी दिसती, तुला माझी पण नजर लागन। तुला नजर लागल। तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा, मग ती बायको कुणाची का असणार। नवरात्रीमध्ये मुलींना एकच टेन्शन, आज कोणता ड्रेस घालू, आणि मुलांना काल आलेली ती आज येईल ना। मोसम आहे मस्ताना, पण कधी तुझ्यासारखा मित्र सोबत असताना। मैं डरती नहीं हूँ किसी के बाप से, बट मेरी बाप की बात कुछ और है। ए मेरे दोस्त, अपन येच पीते थे, आज भी येच पियेंगे और हमेशा येच पीते रहेंगे। भारत माता की जय। कोण म्हणलं दारू पिऊ नका, इलीच पाहिजे। तुम किसके लिए जिंदगी बर्बाद करोगे, कोई न मिलेगा तो मुझे कॉलेजला मुली तेव्हाच जातात जेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड असतो। आम्ही तर ठरलो सिंगल मुलं, आम्ही कॉलेजला तेव्हाच जातो जेव्हा आमचे मित्र सोबत असतात, ते पण 20-20चं पेट्रोल टाकून। मारली किक का चलो, जमतच नाही भाऊ। दारू कधीच एक्सपायर होती, फक्त पिणारे एक्सपायर होतात। करा मग तुमच्या बेवड्या मित्रांना टॅग। दारू नाही रे बाबा। तुझी सपोर्ट सिस्टम तुझ्या घरी ठेव, हे तर नाही नाडायचं भावा। आणि हा, स्वतःच्या जीवावर उडायला शिक। चल आता। आप मुझे आई लव यू बोलो बाबू। मला एक कळत नाही, घरी अर्ध्या चपाती खाणाऱ्या मुली बाहेर जाऊन 30-40 पाणीपुरी कशा काय खातात? खातात तर खातात, आणि वरून म्हणतात भैया पपड़ी दो ना। का अंबर सा लगता है मेरा सामने। मेरा कॉन्टेक्ट सीधा खुदा से, मैं बचपन से अभी तक रुबाब में। ते कसं आहे, नातं टिकवावं म्हणून ऐकून घेतोय तुझं, नाहीतर मी जर बोलायला सुरुवात केली ना तर तू तोंड पण बघायला यायचं नाही माझं।
चल अगं तू माझी मंजुळी, तुला बी आला डोळ्याला घालती का गोळी.